माझं नाव रेश्मा कुलकर्णी आणि मी आहे एक वैद्य म्हणजेच आयुर्वेदिक डॉक्टर। मंडळी, श्रावण आला, उपवासाचा महिना। तसे वर्षभर कोणते ना कोणते उपवास आपल्याकडे येतच असतात, मात्र श्रावणामध्ये या उपवासांची संख्या जास्त असते आणि हे उपवास आपण मनोभावे करतो देखील। का करतो? आपल्या आजी आजोबांनी केले, आई वडिलांनी केले, आता आपण करतो। शास्त्र असतं ना ते। हो, उपवास करण्यामागे देखील शास्त्र असतं, आयुर्वेदाचं शास्त्र। चला तर मग सिम्पली आयुर्वेद मध्ये आज आपण जाणून घेऊ की उपवास केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये नक्की काय बदल होतो आणि त्याचा आपल्याला कशा प्रकारे फायदा होतो। आणि श्रावणामध्येच या उपवासांची संख्या सगळ्यात जास्त का आहे हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। मंडळी, साधारणपणे आपला असा समज असतो की उपवास म्हणजे पोटासाठी सुट्टीचा दिवस। रोज रोज अन्नाचं पचन करण्याचं काम पोटाला अव्याहतपणे करावं लागतं आणि उपवास केला म्हणजे या कामापासून पोटाला एक दिवसाची सुट्टी मिळते आणि आराम मिळतो। पण खरंच असं होतं का? आपल्याला देखील आठवड्याची एक सुट्टी मिळतेच की, पण आपल्यापैकी किती जण त्या सुट्टीचा वापर फक्त आराम करण्यासाठी करतात? आठवड्याभरामध्ये ज्या ज्या कामांना आपल्याला वेळ देता आला नाही ती सगळी पेंडिंग कामं आपण सुट्टीच्या दिवशी करतो आणि सुट्टीचा दिवस आरामाच्या ऐवजी कामामध्येच व्यस्त जातो। पोटाचं देखील तसंच होतं। उपवासाचा दिवस हा पोटासाठी सुट्टीचा दिवस आहे, मात्र आराम करण्याचा नाही, तर तो पेंडिंग काम पूर्ण करण्याचा दिवस आहे। आता तुम्ही म्हणाल, पोटाला कुठलं आलंय पेंडिंग काम? असतं, पोटाला देखील पेंडिंग काम असतं। कोणतं ते पाहू। आपल्या अन्नाचं पचन सुरळीत होणं हे आपल्या पचनशक्तीवरती अवलंबून असतं। वर्षभरामध्ये वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे आपली पचनशक्ती नैसर्गिकरित्या कमी जास्त होत असते। ज्या वेळेला ही कमी असते तेव्हा अन्नाचं पचन सुरळीत होत नाही, अन्न अर्धवट पचलं जातं। आयुर्वेदामध्ये या अर्धवट पचलेल्या अन्नाला आम असं म्हणतात आणि आमाचं रूपांतरण वेगवेगळ्या व्याधींमध्ये होतं, म्हणून आम्हालाच सर्व व्याधींचं कारण असं म्हटलेलं आहे। या आमाचं पचन करण्याचंच काम पोटाकडे पेंडिंग असतं। मंडळी, विचार करा, जर शरीरामध्ये आम आहे मात्र त्याचं अजून व्याधीमध्ये रूपांतरण झालेलं नाहीये, अशा मधल्या स्टेजवरती जर या आमाचं पचन केलं गेलं तर आमापासून होणारे सर्व व्याधी आपण टाळू शकतो। हीच तर आहे आयुर्वेदामध्ये सांगितलेली व्याधींची प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट। मात्र आमाचं पचन प्रयत्नपूर्वक करावं लागतं, ते आपोआप होत नाही आणि यासाठी आयुर्वेदामध्ये चिकित्सा सांगितली आहे, तिला अपतर्पण असं म्हणतात। अपतर्पण वेगवेगळ्या प्रकारे करता येतं। पोटातून घेण्याच्या औषधांनी आमाचं पचन करता येतं, वेगवेगळ्या प्रकारच्या पंचकर्मांनी आमाचं पचन करता येतं। म्हणूनच तर वसंत ऋतूमध्ये वमन, वर्षा ऋतूमध्ये बस्ती आणि शरद ऋतूमध्ये विरेचन ही पंचकर्म करून व्याधींचं प्रिव्हेन्शन करण्याचा उपाय आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे। त्याबद्दल सविस्तर आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। तर औषधं आणि पंचकर्म या व्यतिरिक्त आयुर्वेदामध्ये आमपचन करण्यासाठी अजून एक सोपा उपाय सांगितलेला आहे। कोणता माहितीये का? लंघन म्हणजेच उपवास। हो, उपवास केल्यामुळे आमाचं पचन करता येतं आणि आमापासून होणारे संभाव्य व्याधी आपण टाळू शकतो। म्हणूनच आपल्या पूर्वजांनी ज्या ज्या वेळेला ऋतुमानात बदल होणार आहे आणि पचनशक्ती कमी होणार आहे, त्यामुळे शरीरामध्ये आम जास्त प्रमाणात निर्माण होणार आहे, अशा वेळेला बरोबर त्या वेळेला कोणत्या ना कोणत्या उपवासांची योजना केलेली आहे। उपवास केल्यामुळे आपल्या पोटावरती अतिरिक्त अन्नपचनाचा भार पडत नाही, त्यामुळे पोटाला आमाचं पचन करण्याचं पेंडिंग काम करण्यासाठी वेळ आणि संधी मिळते। मात्र त्यासाठी उपवासाच्या दिवशी आहार हलका असणं गरजेचं आहे, जसं की भगर म्हणजेच वरीचे तांदूळ, शिंगाणा, राजगिरा, वेगवेगळी फळं, लाल भोपळा, गाईचं दूध, ताक अशा प्रकारचे पचायला हलके असणारे पदार्थ आहारात असतील तर आमाचं पचन व्यवस्थित होऊ शकेल। मात्र त्याऐवजी साबुदाणा, बटाटा, तळलेले पदार्थ असे मुळातच पचायला जड असणारे पदार्थ उपवासाच्या दिवशी आहारात असले तर मात्र आमाचं पचन व्यवस्थित होऊ शकणार नाही। म्हणूनच असे पचायला जड असणारे पदार्थ उपवासाला खाणं आपण शक्यतो टाळलं पाहिजे। मंडळी, आपण पाहिलं की उपवास ही आयुर्वेदामध्ये आमपचनासाठी सांगितलेली चिकित्सा आहे। आता आपण पाहू की श्रावणामध्येच हे उपवास सर्वात जास्त का येतात। श्रावण हा पावसाळ्यातला महिना। पावसाळा म्हणजे वर्षा ऋतू हा वाताच्या प्रकोपाचा आणि पित्ताच्या संचयाचा काळ आहे। दोषांचा प्रकोप आणि संचय काळ म्हणजे काय हे आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊ। तर वर्षभरामध्ये वातावरणातल्या बदलामुळे आपली पचनशक्ती कमी जास्त होत असते, मात्र श्रावणातल्या वातावरणामध्ये वाताच्या प्रकोपामुळे ही पचनशक्ती सर्वात कमी झालेली असते।
आणि त्यामुळे शरीरामध्ये आमाचं प्रमाण देखील सर्वात जास्त असतं. म्हणूनच सर्दी, खोकला, तापासारखे सीझनल व्याधी आहेत हे या वातावरणात सर्वात जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. या जास्तीच्या आमाचं पचन होण्यासाठी पोटाला वेळ देखील जास्तीचा देणं गरजेचं आहे. म्हणूनच आपल्या बुद्धिमान पूर्वजांनी श्रावणामध्ये उपवासांची योजना देखील जास्त संख्येने केलेली आहे. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे छान छान विषय घेऊन आपण सिम्पली आयुर्वेदमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत काळजी घ्या.